स्वामी समर्थ आणि कर्म यांचा विषय असा आहे की जो समजला तर माणसाचे आयुष्य बदलते, पण अर्धवट समजला तर माणूस आयुष्यभर देवावर दोष टाकत राहतो. अनेक लोक म्हणतात की माझं नशीबच खराब आहे, स्वामी माझ्यावर रुसले आहेत, मी इतकी भक्ती करतो तरी त्रास का संपत नाही. पण स्वामी समर्थ कधीच असं शिकवत नाहीत की फक्त नशीब बदला आणि बसून राहा. कारण स्वामींचा मार्ग हा कर्माचा मार्ग आहे. स्वामी म्हणतात की तू जे आज भोगतोस ते कालच्या कर्माचं फल आहे, पण तू जे आज करतोस ते उद्याचं नशीब ठरवणार आहे. म्हणूनच स्वामी कधी भक्ताला थेट सुख देत नाहीत. आधी ते त्याची बुद्धी बदलतात, विचार बदलतात, अहंकार मोडतात. कारण जोपर्यंत माणसाचं मन बदलत नाही तोपर्यंत नशीब बदलूनही तो पुन्हा त्याच संकटात अडकतो. अनेक भक्तांच्या आयुष्यात आपण पाहतो की संकट संपत नाहीत, एक जातं दुसरं येतं आणि मग माणूस म्हणतो स्वामी मला शिक्षा देत आहेत. पण खरं सत्य असं आहे की स्वामी शिक्षा देत नाहीत, ते शुद्धीकरण करतात. जुन्या कर्मांची जळती भट्टी लावतात, जेणेकरून नवीन आयुष्य सुरू करता येईल. कारण त्या क्षणी कर्म बदलायला माणूस तयार झालेला असतो. स्वामी समर्थ हे नशीब बदलणारे देव नाहीत, तर कर्म शुद्ध करणारे गुरु आहेत. ते भक्ताकडून आधी अपेक्षा करतात की तू प्रामाणिक आहेस का, तू फसवणूक थांबवलीस का, तू कोणाला दुखावला आहेस का, तू लोभ, मत्सर, अहंकार सोडायला तयार आहेस का. कारण जोपर्यंत हे कर्म बदलत नाहीत तोपर्यंत नामजपही फक्त ओठांपुरता राहतो. अनेक लोक रोज श्री स्वामी समर्थ म्हणतात, पण आतून द्वेष ठेवतात, स्वार्थ ठेवतात आणि मग म्हणतात की कृपा का होत नाही. स्वामी स्पष्ट सांगतात की कर्म म्हणजे फक्त बाहेरचं वागणं नाही, तर आतली भावना आहे. तू कोणाच्या वाईटाची इच्छा करतोस का, तू दुसऱ्याच्या यशानं जळतोस का, तू देवाला वापरून फक्त स्वतःचा फायदा पाहतोस का. जर हे सगळं सुरू असेल तर नशीब कसं बदललेल. म्हणूनच स्वामी आधी भक्ताला खाली आणतात, गर्व मोडतात. जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, जेव्हा त्याला कळतं की मीच चुकतोय, त्या क्षणी स्वामी कृपा करतात. कारण त्या क्षणी कर्म बदलायला माणूस तयार झालेला असतो. स्वामी समर्थ कधीच असं म्हणत नाहीत की तुझं नशीब कायमच वाईट आहे. ते म्हणतात की तुझं कर्म बदल, विचार बदल, दिशा बदल आणि मग पहा नशीब कसं वळण घेतं. अनेक भक्तांच्या आयुष्यात असं झालंय की पैसा अचानक आला नाही, पण खर्चाचं ओझं हलकं झालं. आजार गेला नाही, पण सहन करण्याची ताकद आली. शत्रू माहिसे झाले नाहीत, पण त्यांचा प्रभाव संपला. हे सगळं नशीब बदलल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात कर्म बदललेलं असतं. स्वामी समर्थ संकट काढून टाकत नाहीत, ते संकटातून वर येण्याची दृष्टी देतात. म्हणूनच जो भक्त सतत विचारतो स्वामी माझं नशीब कधी बदलेल, तो अजून तयार नाही. आणि जो भक्त म्हणतो स्वामी मला योग्य कर्म शिकवा, तो कृपेला पात्र ठरतो. कारण नशीब हे बाहेरून येत नाही, ते आतून घडतं. आणि जेव्हा कर्म शुद्ध होतं तेव्हा परिस्थिती आपोआप बदलते. म्हणूनच स्वामी समर्थांच्या चरणी बसून फक्त मागणं नाही, तर बदलणं शिकायला हवं. कारण स्वामींची खरी कृपा म्हणजे तुझं नशीब बदलणं नाही, तर तुला नशीब बदलण्यास योग्य बनवणं. आणि ज्या दिवशी तू हे समजून घेतोस त्या दिवशी संकट असतानाही तू शांत राहतोस. कारण तुला माहीत असतं की स्वामी तुझ्यासोबत आहेत. आणि जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा कर्म सुधारत जातं, आणि कर्म सुधारलं की नशीब आपोआप वागतं. श्री स्वामी समर्थ.